धन्य जगी तोचे धन्य जगी तोचे हरि रंगिणाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ विषयी विरक्त दया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी आपण वस्ती करवर्त तसे संसारी धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरणाचे का जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे पणंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण याचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमो गणेश्वर ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मस्तक माझा पाया धन्य जगी तोचे हरी रंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज
या वासुदेव स्वरूप अभंगातून गुरुजींचं वर्णन करतात. विठ्ठल याची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही की हा उत्सव, हा कार्यक्रम, ही कीर्तनाची सेवा काय निमित्ताने. गेल्या 2 महिन्यापासून सगळ्यांच्या मनामध्ये या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आहे. तथाच गुरुजींचं अभिष्ट चिंतन त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे घडवलेलं आहे. खरं असं आहे की गुरुजी असं म्हणत असताना त्याच्या पाठीमागे त्या गुरुजी शब्दाला संकोचित करणारा असं कोणतंही विशेषण नाही. म्हणजे अमक्याचे गुरुजी, तमक्याचे गुरुजी, तमक्याचे गुरुजी असं नाहीये. तिथं काय आहे? गुरुजी म्हणजे निरपेक्ष शब्द झाला. गुरुजी कसे? निरपेक्ष. आणि गुरुजी शब्दाचा अर्थ आहे जी हे आदरा अर्थी अवे ओम नमो. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये जे पूजनीय असतात, श्रेष्ठ असतात, मोठे असतात, त्यांना जी मानलं जातं. त्यांच्या पुढे जी लावतात. श्रीरामजी, श्रीकृष्णजी. तसं जी आदरार्थी शब्द आहे. आणि गुरु हा मुख्य शब्द आहे. गुरु शब्दाचे जे वेगवेगळे अर्थ आहेत त्यामध्ये गुरु शब्दाचा मोठा हा एक अर्थ आहे. आपल्याकडे लघु आणि गुरु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे आणि त्याला सापेक्ष असं मागं विशेषण नसल्यामुळं निरपेक्ष मोठा. गुरु या शब्दाचा अर्थ काय झाला? निरपेक्ष. म्हणजे याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा असं नाही. सगळ्यापेक्षा मोठा, ज्याच्यापेक्षा मोठं कुणीच नाही अशा प्रकारचा सगळ्यापेक्षा जो मोठा असतो त्यांना काय म्हटलं जातं? गुरु म्हटलं जातं. आणि आदर म्हणून जी लावतात तेव्हा गुरुजी. आणि जगात सगळ्यापेक्षा मोठं जर कोण असेल हरिभक्त थोर. सांगत असताना म्हटलेलं आहे जे हरिभक्त आहेत ते थोर आहेत. आणि थोर आणि गुरुजी याचा एकच अर्थ. गुरुजी म्हणजे थोर, मोठे. आणि थोर शब्दाचाही तो अर्थ आहे. तेव्हा अशा प्रकारचं थोर होण्याकरता कोणते गुण आवश्यक आहेत? कोण आहे अशा प्रकारचं जगात थोर? तर त्याचं वर्णन नाथ महाराजांनी, अर्थात ते लौकिक दृष्टीनं नाही, अध्यात्म दृष्टीनं. लौकिक दृष्टी वारंवार बदलत राहते. कारण लौकिक म्हणजे संसारिक. संसार शब्दाचाच अर्थ आहे क्षणाक्षणाला जो बदलतो.
तैसीच समयाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. म्हणून लौकिक वर्णनापेक्षा जे कधीच नासत नाही, जे कधीच बदलत नाही, जे स्थायी अशा प्रकारचं असतं असं वर्णन हे विशेष आहे. महाराज गुरुजींचं अध्यात्म दृष्टीनं परमार्थिक दृष्टीनं वर्णन करतायत अभंगाच्या प्रथम चरणात. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक. राम कृष्ण वासुदेव सदा सुखी वाजे. 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 धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची धन्य जगी तोची हरी रंगी नाचे. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये थोर गुरुजी हा शब्द नाही वापरला, त्याच्याकरता धन्य शब्द वापरला. जगामध्ये तोच आणि एक म्हणजे इतराची व्यावृत्ती करण्याकरता दोन शब्द वापरले. चकारही वापरलेला आहे आणि पुन्हा एक शब्द वापरलेला आहे. खरं चकार वापरला असतं तरी काम झालं असतं, तोच म्हटल्यानंतर दुसरं येतच नाही. पण त्याच्यात निवृत्ती केली तो नाथ महाराजांनी आणि तोची आणखीन एक म्हटल्यानंतरही चकार वापरायची गरज नव्हती, चकार वापरल्यानंतर एक वापरायची गरज नव्हती, दोन्ही शब्द वापरले. जसं त्या ब्रह्माचं वर्णन करत असताना श्रुतीने एकमेवा द्वितीयम तिथं तीन शब्द वापरलेले आहेत. एकम एवम अद्वितीयम. तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे, पण तरी तीन शब्द वापरले. एकाने विचारलं तीन का बरं वापरले? विरुद्ध होऊ नये म्हणून. व्यावृत्ती दर्शक हे शब्द आहेत. करूया आपण चिंतन. तुकोबारायांनी चकार आणि एकाकार हे दोन शब्द का वापरले असतील याचं. पण तुकोबाराय म्हणतात जगामध्ये विशिष्ट गावामध्ये, आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असं नाहीत म्हणत, जगामध्ये. कारण संतांचं कार्यक्षेत्र हे विशिष्ट गाव, विशिष्ट तालुका, विशिष्ट विभाग, विशिष्ट जात नसते. आणि ते असेल तर मग हे संत नसतात असं मानायला काही हरकत नाही. संतांचं कार्यक्षेत्र जगात असतं, जगाकरता असतं. जगाकरता जे कार्य करतात त्यांना संत म्हटलं जातं. जगजोगी नाही का, जगदोद्धारा लागी. भले ते अलंकापुरात अवतरले असतील
पण ते अवतरले केवळ अलंकापुरा करता नाहीये, जगा करता, जगा. म्हणून संतांच्या अनुयायाने आपल्या संकुचित नजरा चष्मे फेकून द्यावेत आणि जगाला कव घालणारा चष्मा डोळ्याला लावावा. काल आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो, बाबा होते, तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी नामदेवरायांच्या नावाने काल पुरस्काराला सुरुवात केली. पहिला पुरस्कार दिलाय. मला तिथंच बोलावं वाटलं, पण म्हटलं समय येऊन तसं फार आपणही समयाचा विचार नाही करत बोलताना. दोष आहे म्हणा तो आमचा. तर ते पुरस्कार देत असताना त्यांनी 50 वेळा शब्द वापरला. हिंगोली जिल्ह्यातल्या गुणवाना. आता कुणालाही जरी दिलं तरी तो कुठल्या ना कुठल्या तर जिल्ह्यातला राहीलच ना. हे कंपाऊंड कशा करता. नामदेवरायांनी उत्तर भारतात जाऊन भक्तीचा प्रसार केला म्हणून शिखांनी तिथं गुरुद्वारा बांधलाय. त्यांच्या चाव्या यांच्याकडे. आणि हे पुरस्कार देताना फक्त हिंगोली जिल्हा म्हणत होते. कोणी असलं परिचयाचं सांगा जाऊन त्यांना. राऊत महाराजांनी दुसऱ्या दिवशी असं सांगितलंय म्हणून काय अडचण नाही. कारण वारकऱ्यांच्या नजरेसमोर असा संकोचितपणा नसावा. या जातीतल्या, या तालुक्यातल्या, ह्या जिल्ह्यातल्या, ह्या विभागातल्या नाही. तसं तर सगळं जग आपलंय. ठीक आहे, वारकरी म्हणून द्यायचं, मग वारकऱ्याला म्हणून द्यायचं ना. कसं चांगलं नाही. नाथ महाराजांनी शब्द वापरलेला आहे, जगात तो धन्य आहे. जगात तो धन्य आहे. पण काय आहे, आमच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये स्थितीला महत्व असतं. देश, काल, परिस्थिती याला महत्व नाही. स्थितीला प्राधान्य. बरेच तो वारकरीच असला पाहिजे असंही नाही. वारकरी संतांना मान्य असलेली स्थिती एखाद्या यवनालाही प्राप्त असली तरी तो सन्मान. स्थिती महत्वाची आहे. काय करता गाडीवर माळा घालून. स्थितीचा जर पत्ताच नसेल, त्याचं 3600 तोंड असेल स्थितीकडे, तर नुसत्या माळ्याला काय करता. कोण धन्य असं ज्या वेळेला नाथ महाराजांना विचारलं, त्यावेळेला धन्य असणाराची अवच्छेदक लक्षण स्थित्या या पूर्ण अभंगात सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलेलं आहे, पहिलं अवच्छेदक सांगितलेलं आहे. तो धन्य कोण. हरिरंगी नाचे. जो हरिरंगी नाचे जगी तोची एक धन्य. नाथ महाराज पुन्हा पुन्हा तुकोबारा येतं बरं का. माफ करा, मी ज्या वेळेला तुकोबारा आहे म्हणत असेल त्यावेळेला तुम्ही आपलं नाथ महाराज करून घेता. बहुतेक
प्रत्येक नेहमी कीर्तनाला तुकोबाऱ्यांची अभंग घेतली जातात. त्याच्यामुळे ते तोंडात बसलेले आहे ना, आजच मजबूत. नाथ महाराज ज्यांना धन्यता देतात ते अशा स्वरूपाचे. नाथ महाराजांनी तिथं देशत्व अवच्छेदक नाही सांगितलं, जातीचं अवच्छेदक नाही सांगितलं, संप्रदायाचं अवच्छेदकही नाही सांगितलेलं, अवस्थेचं अवच्छेदक सांगितलं. ज्याला अशी स्थिती प्राप्त आहे, स्थिती महत्वाची आहे. परमार्थ धन्य तुका म्हणे संसाराची आली, धन्य तुका म्हणे संसाराची आली, हरी रंगी रंगले सर्व भावी, हरी रंगी रंगले सर्व एकताया आमच्या वारकरी संतांमध्ये असलेली ही एकता आहे. तुकोबाऱ्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला, नाथ महाराजांचा जन्म औरंगाबाद मराठवाड्यात झालेला. तुकोबाराय मराठा समाजात जन्माला आले. नाथ महाराज ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेले. कुल वेगळं आहे, देश वेगळा आहे, पण सिद्धांत एकच आहे. वैचारिक मतभेद नाही. सगळ्यात मोठा फरक तुम्हाला हा जाणवेल, विचारात फरक. आमच्याकडे पक्ष एक असतो, विचार वेगवेगळे. आपण जर टरबूज पाहिलं ना, टरबूज, तर त्या टरबुजाला वरून वरून अशा रेषा दिसतात. असं वाटतं की असे खापे आहेत मध्ये, पण त्या वरूनच आणि कलरचे आहेत. त्याला जर कापलं तर सगळं एक असतं. आणि मोसंबी, संत्री ही जर फळं पाहिली तर वरून एक आहे, पण आत फोडलं की त्या प्रत्येकामध्ये खापे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक खाप्याचा पडदा वेगवेगळा असतो. ह्याचे कार्यकर्ते वेगळे. ज्ञानोबा जे बोलतात तेच नाथ महाराज बोलतात, आणि नाथ महाराज बोलतात तेच तुकोबा बोलतात. सिद्धांतात फरक नाही. थोडी भाषा मवाळ, म्हणजे काहीच स्लीपर असेल तर काहीचा जोडा असेल. ज्ञानोबारांच्या भाषेत थोडीशी स्लीपर सारखी असं मो मो लागत. स्लीपर असली तरी काय, चप्पल आहे आणि हंतातच ज्ञानोबा आहे, ते मो असल्यामुळे लागतच नाही. आणि मग कदाचित ती उणीव ज्ञानोबारायांना भासली म्हणून ज्ञानोबारांनी तुकोबाराच्या रूपाने जोडा घेतला होता. असं जाऊ द्या, सिद्धांत सगळ्यांचा एक आहे. मला हे सांगायचं जे नाथ महाराज सांगतात की हरिरंगी नाचे तुची एक धन्य, तेच अगदी तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. हरिरंगी रंगली सर, हरिरंगी धन्य तुका म्हणे संसार, धन्य तुका म्हणे संसारी ती आली. हरिरंगी रंगली, भगवंताच्या रंगामध्ये जो रंगलेला आहे तो धन्य आहे, तो
धन्य आहे. आता तो का धन्य आहे आणि तोची एक असे हरिरंगी न रंगणारे त्यांची व्यावृत्ती करण्याकरता दोन व्यावर्तक शब्द का वापरले याचं पहिल्यांदा, कारण ते पहिल्यांदा आलेले आहेत ना, पहिल्यांदा आलेले आहेत. तोची एक, तेव्हा तोची याच्यातून व्यावृत्ती कोणाची आणि एक याच्यातून व्यावृत्ती कोणाची, एक लक्षात घ्या. गाढवाला कोणी धन्य मानतं का? गाढवाला कोणी मोठा आदर्श पूजनीय वंदनीय धन्य असं कोणी मानतं? पश्वादिक योनीमध्ये असणारे जे जीव आहेत त्यांना निकृष्ट अधम हे मानलंच गेलेलं आहे, शास्त्राकडूनच मानलं गेलेलं आहे. धन्य वंदनीय पूजनीय दोन घटक आहेत प्राणी वर्गातले. एक मानव घटक आहे आणि दुसरा देव घटक आहे. देवालाही वंदनीय मानतात. इथं देव शब्दाचा अर्थ देवता. पुण्य करून वरच्या लोकातले देह ज्यांना मिळालेले आहेत त्यांनाही देवच म्हणतात, त्यांना देव मानलं जातं. कारण त्यांची जी शरीर आहेत त्या शरीरातून प्रकाश अशा प्रकारचा बाहेर पडतो. प्रकाशमय ती शरीर असल्यामुळं त्यांना काय मानलं जातं? देव मानलं जातं. देव म्हणलं की मग श्रेष्ठत्व आलंच. आणि म्हणून तुम्ही पाहते यज्ञामध्ये जे वेदामध्ये यज्ञ सांगितलेले त्या यज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या जातात त्या सरळ सरळ देवतांना इंद्राय स्वाहा. इंद्रा करताय, आमच्या करता नाही. पुढचं मला पाठ नसल्यामुळे मी आपलं माझा मराठाची बोलत हो. इंद्राधिकाचं बरं ते वारकऱ्यात आल्यावर लय तुच्छ होत ते. वारकरी नाही इंद्राला मानत. इंद्राचं बी दुर्लक्ष दिसतंय वारकऱ्याकडे. वारकरी नाही ते इंद्राला मानतील तरी कसं. तो रामकृष्णारी कधी म्हणतच नाही. सतत ते पुढं असलं की हे आहे ते धिंदांग 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 सगळं सततच ते चालू असतं त्याच्याकडून. वारकरी कसं काय किंमत दे? वारकरी धांगड धिंग्याला किंमत देत नाही. धांगड धिंग्याला किंमत देत असला तर माळ गाळ्यात असली तरी तो वारकरी नाही. पण वेदामध्ये कर्मामध्ये त्याला फार महत्व आहे इंद्राधिक देवांना. तेव्हा काही लोक परलोकात ज्यांना जन्म मिळाला म्हणजे इंद्र वगैरे जे झालेले आहेत त्यांना धन्य मानतात. म्हणती ज्ञानोबाला लिहितात, म्हणती संसारी जन्मिले इंद्रा यज्ञाधिक कर्म कीजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तो सर्वश्रेष्ठ आहे. विषयी लोक जी आहेत त्यांच्या दृष्टीनं स्वर्गाधिकामध्ये गेलेली मंडळी श्रेष्ठ आदर्श वंदनीय धन्य मानली जातात. तर त्यांची व्यावृत्ती करण्याकरता नाथ महाराजांनी पहिला चकार वापरलेला आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं की वारकरी मंडळी इंद्राधिक जे देव आहेत त्यांना मोठं मानत इंद्रपदाधिक भोग इंद्र
म्हणतात तो भोग नाहीये, हे सगळे येडच झालेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी येड शब्द वापरला म्हणून तुम्हाला कदाचित असंही वाटलं काय हो असं कुठं बोलतात काय. पण वैचारिक दृष्टीनं जर एडस आणि भवरोग यांची तुलना केली तर एडस कितीतरी पटीनं चांगला आहे, भवरोग त्याच्याही पेक्षा वाईट आहे. कारण एडस माणसाला एका जन्मात मारतो. एडस झालेला माणूस पुन्हा जन्माला आला की पुन्हा त्याला एडस नाही होत. तो स्थूल शरीराचा रोग आहे. आणि ही भोगाची वासना, या वासनेचा रोग या मंडळीला लागलेला आहे. तो एक जन्माचा नाही, कारण तो शरीराला नाहीये, तो मनाला लागलेला आहे, मनाला. आणि मन मुक्त होईपर्यंत सतत बरोबर राहत. त्यामुळे हे अखंड रोगी आहेत, अखंड रोगी. आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्रामध्ये या मंडळीला महत्व नाहीये. देऊही नाही पारमार्थिक लोकांनी त्यांना महत्व. पुण्यवानही नाही ते, असं ज्ञानोबा आहे म्हणतात. ते पुण्य करून तर जातात, ते पुण्यच नाही. ज्या पुण्यामुळं जीव देवापासून लांब जात असेल, देवाशी पाठमोरा होत असेल, ज्ञानोबा म्हणतात त्याला पुण्य म्हणत असताना पुण्य म्हणणाऱ्याच्या जीवेचे तुकडे कसे नाही होत. ज्ञानोबा बोलत नाही म्हणतात कठोर. काय बोलले म्हणे, माझी माझी असता जेणे मी दुरावे पंडुसता, ते पुण्यसे म्हणता जीवन तुटे काही. आणि हे खडी फोडणारे नाही म्हणत त्याला पुण्य. इथं विक्षेप करायला आले का तुम्ही? यायचं तर लवकर नव्हतं येत. तेव्हा विषय हा चाललेला आहे की त्याला पुण्य म्हणून जर देवाची आणि त्या पुण्यवानाची ताटातूट होत असेल तर ते पुण्य नाहीये. बऱ्याच धर्मशास्त्राच्या विरोधात ज्ञानोबा या ठिकाणी उठलेले, कारण त्याला पुण्य धर्मशास्त्राने मांडलेलं आहे, त्याला पुण्य पुराणिकांनी मांडलेलं आहे, त्याला पुण्य कर्मठाने मांडलेलं आहे. हे कर्मठ वैदिक मंडळ आहे. अर्थात वेदात त्याला काय म्हटलंय, पुण्य अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. पण मग आमच्या संतांना नाही चालत. संतांच्या पाप आणि पुण्याच्या व्याख्या ऐका वारकरी मंडळी आहात तुम्ही. संत पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात? भगवंताचं सानिध्य ज्याच्यामुळं प्राप्त होतं त्याचं नाव पुण्य. आणि भगवंताची लांबी ज्याच्यामुळं वाढते त्याचं नाव पाप आहे. देव अंतरे ते पाप. देवाशी अंतर ज्याच्यामुळं पडतो ते पाप आहे. म्हणजे अंतरंग परमार्थातल्या या व्याख्या आहे. हे बाकीचं सत्कर्म केलं, अमकं केलं, तमकं केलं, पुण्य होतं, हे व्यवहारातल्या संसारातल्या व्याख्या आहेत. निश्चित विषयाकडून त्यांना खेचून इकडे आणण्याकरता केलेल्या त्या व्याख्या. त्यामुळं पहिल्या तोची या चकाराने धन्यतेच्या रांगेतून जर कोणाला ढकललं असेल बाजूला तर ते पुण्य करून स्वर्गाला गेलेल्यांना तोची काढलं बाजूला. आणि एक या शब्दात आता मृत्यू लोकांमध्ये पशुधिकाला कोणी मोठं मानतच नाही, देवाधिकांनाही बाजूला काढलं. राहिले कोण? माणसं. माणसामध्ये कोण धन्य? महाराज त्याच्यामध्ये फार विप्रतिपत्ती आहे संसारामध्ये. त्याच्याकडे गाढा पैसा असतो, लोक त्याला काय मानतात? धन्य मानतात, भाग्यवान मानतात, विशेष मानतात. कोणी सत्तावानाला विशेष मानतात,
कोणी गुणवानाला विशेष मानतात, कोणी कलाकाराला विशेष म्हणतात, कोणी विद्वानाला विशेष म्हणतात, कोणी तपस्व्याला काय म्हणतात, विशेष अशा प्रकारचं म्हणतात. ह्या म्हणजे धन्यतेविषयीचे वेगवेगळी मत आहेत, मान्यता आहे. आणि मग तुकोबाऱ्यांचं कसं आहे, घाव का दोन तुकडे संतांचा असा असतो. विवेक असतो त्यांच्याजवळ आणि विवेक हेच करत असतो. तोच धान्य, ताक, लोणी, खोट खोट आणि खरं खरं. नाथ महाराजांनी सांगितलं की मानवामध्ये तो धन्य. कोण धन्य? हरिरंगी नाचे, हरिरंगी नाचे, हरिरंगी नाचे. जो हरिरंगी नाचे जगी तोच एक धन्य. विठ्ठल तोच एकमेव धन्य जो हरीच्या रंगामध्ये नाचतोय. रंगलाया रंगी रंगी, रंगलाया विठ्ठल रंगी सर्वांगी रंगला. तुकोबारा अर्थात या रंगामध्ये रंगलेले होते. म्हणून नाथ महाराजांच्या धन्यतेला तुकोबारा. हरिरंगी रंगला जगी तोची एक. धन्य धन्य जगी तोची एक. हरिरंगी नाचे. वासुदेव हा बहुतेक वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या शब्दांनी तर नक्कीच पाठ आहे. म्हणजे त्याच्यात असा फरक करतो, शब्द परिचय, अर्थ परिचय आणि अर्थरूपता. नसेल आमच्या ठिकाणी अर्थरूपता, पण शब्द परिचय तर नक्की आहे. या पहिल्याच चरणाचं आपण थोडं विस्ताराने चिंतन करू. तेव्हा नाथ महाराज धन्य कोण आहे हे सांगत असताना पहिलं अवच्छेदक सांगतात की हरिरंगी रंगला. आपण इथं बहुतेक सगळे वारकरी असल्यामुळे मी बहुतेक शब्द वापरला. कदाचित असू शकतो कोणी एखादा गुरुजींचा प्रेमाचा आणि दुसऱ्या क्षेत्रातला. इथं आपल्याला काहीच वाटत नाही असं म्हणलं तर, किंवा हरिरंगी नाचे तो काय धन्य. पण तुम्ही इतर ठिकाणी जर असं म्हणले तर सगळ्याचे कान असे असे होतात. आमच्या साहेबाला, त्यांचं नाव सुद्धा नाही घेतलं आमच्या साहेबाचं. लय ताप आहे मला, लय ताप आहे. बायको नाव घेते पण ती एकाच नाव घेते. कीर्तन करायला लय जणांची नाव
मी अशा दिशा नाही म्हणलेला विनाकारण माझ्यावर आरोप नका करू. फक्त नावं घ्यावं लागतात एवढं मी म्हणतो. आणि घेतली जातात, घेणारे आहेत, तुम्ही ऐकलेले असतील. असं काही मी विनाकारण खोटा आरोप करतोय असंही काही नाही. पण तुकोबारांचं म्हणणं असं आहे की कीर्तनकारांनी देव आणि संत यांच्याशिवाय दुसऱ्याचं नाव घेऊ नये, दुसऱ्याचं वर्णन करू नये. जरी त्यांनी आपली तारीख ठेवली असली तरी त्यांनी त्याची झक मारण्याकरता तारीख घ्यावी, आपला उद्धार करण्याकरता घ्यावी. त्याचं वर्णन करण्याकरता त्यांनी तारखा नाही. तुकोराम महाराजांनी महाराज देवाला प्रार्थना केली, मागणी केलेली आहे. कारण तुकोबारांना माहिती होतं की आपण ज्या रस्त्याने चालणार आहे त्या तुकोबारा म्हणतात देवा या गोष्टी माझ्याकडून नको घडू देऊ. हे नको दातारा घडो देव तुकाराम महाराजांना जाऊन विचारावं. आपण सगळे जाऊन विचारू, कारण आपण सगळे एकच आहे. आणि आपल्याकडून हे दोष घडण्याची दाट शक्यता आहे. तुकोबारा म्हणतात हे घडू दे. का म्हणत असतील तो? बरं फायदेच फायदे आहे त्याच्यामध्ये. देव मोक्ष गावात येईल काय माहिती, कुठं पाहिलं पुढचं. हे तर दृष्ट फळ ज्याला म्हटलं जात. ते सोडून द्यायचं हे घडवू देऊ नको का. तेव्हा हा विषय मी आता तुमच्यावर सोडतो. तुम्ही तुकोबारांना विचारावा असं म्हणतो, कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आपलं नाही येतात. कशा करता हे सांगितलं की इतर क्षेत्रामध्ये जर गेलो आपण तर सत्ताधारी जी आहेत त्यांना खूप मोठं, खूप श्रेष्ठ, भाग्यवान, धन्य ते आहेत अशा प्रकारची मान्यता असणारा समाज आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, श्रीमंत आहे, ते धन्य आहेत, श्रेष्ठ आहेत, भाग्यवान आहेत अशी मान्यता असणारा समाज आहे. कोणी कलाकाराला श्रेष्ठ धन्य मानतो, कोणी विद्वानाला, कोणी खेळणाऱ्याला. बरेच ते अमिताभची अजून कोणत्या तरी एका हिरोचं मंदिर बांधलेली लोक आहेत. ते जिवंत असतानाच त्याची पूजा करतात. त्यांच्या मान्यतेमध्ये ते काय श्रेष्ठ आहे, धन्य आहे. आणि एवढी धन्य मंडळी असताना तुकोबारांनी त्यांची व्यावृत्ती करण्याकरता एक शब्द वापरावा का. उदंडची झाले जन्मोनी आले, उदंडची झाले
उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले राव रंग ते धन्य नाही पण का नाही हा प्रश्न आहे ना. जग ज्यांना धन्य मानतं त्यांना नाथ महाराज धन्य मानत नाहीत जगाच्या दृष्टीनं. म्हटलं का कोणी परवा मला प्रश्न नाही इथंच आला होता एक परवा कॉलेजचा विद्यार्थी होता इथं आला तो शिक्षण घेतोय बरेच कॉलेजच्या कुठल्या तरी वर्षाला आहे. ते म्हणे मला बाबा पुढच्या वर्षी नोकरी लागू शकते. आईवडिलांची इच्छा आहे की मी शिकावं नोकरी लावावी पण मला असं वाटतं की आपलं जीवन परमार्थाची साधना करत घालवावं तेव्हा काय करू मी. हे श्रेष्ठ आहे का हे श्रेष्ठ त्याला हे म्हणायचं विचारायचं. बरं कॉलेजमधला होता फार काही इकडे त्याला संस्कार नव्हते आणि तो म्हणता असं म्हटलं की लोकांचं तर असं म्हणणं आहे की ज्याला शिक्षण जमत नाही नोकरी लागत नाही व्यापार करता येत नाही पैसे मिळवायची अक्कल नाही चोऱ्या करू शकत नाही त्यांनी परमार्थाचं क्षेत्र निवडावं असं लोकात म्हणतात. म्हणलं ही चुकीची धारणा आहे लोकांची आणि तुझी. तुला असं वाटतं का परमार्थाच्या लोकांना चोऱ्या करता येत नाही. असं त्याला नाही म्हणलो मी आता इथं म्हणलं मला म्हणलं ही चुकीची धारणा. वास्तव असं आहे की मानव देहाला आपण जे फल मिळवण्याकरता आलो जे मिळवल्यानंतर आपलं मानव देहाला येणं सफल होणार आहे ते फल परमार्थ करूनच मिळतं संसार करून. ते म्हणे आई वडील म्हणतात की तू अगोदर संसार कर आणि मग परमार्थ कर. मी त्याला विचारलं तुझ्या आई बापांनी संसार केलेला आहे ते परमार्थ करतात का. तुझ्याच आई बाबाचं उदाहरण घेणं जाऊ दे बाकी तिकडं. त्यांचं असं म्हणणं आहे की अगोदर संसार कर नंतर परमार्थाला लाग. हे लागलेत का परमार्थाला. तुला कल्याणाकरता जर तू माझ्याकडे विचारायला आला असशील तर कल्याणाच्या बाबतीत तू आईचं ऐकू नको बापाचं ऐकू नको समाजाचं ऐकू नको संतांचं ऐक. कारण कल्याण हित कोणतं याचं स्वरूप फक्त संतांनाच माहिती आहे. त्यांना माहीतच नाही तर ते काय करणार आहे. ते म्हणे मग आता मी हीच करतो गेला काय करतोय मला नाही माहिती. पण लोकांची अशी धारणा होतीच लोक ज्याला काहीच येत नाही त्याला म्हणतात करा हरे हरे. जन्मभर काबाड कष्ट केलं पोराला मोठं केलं शिकवलं त्याला नोकरी लागली त्याने फटाकडी केली बायको मरून गेलो दुसरं पोरग नाही आता काय करायचं लोक म्हणतात आता हरे हरे
आणि अशा हरी हरी करणाऱ्याला नाथ महाराज सगळ्याच्या व्यावृत्त्या करून धन्यतेची माळ घालतायत. धन्य जगी तोच एक. साहजिकच हा प्रश्न निर्माण होईल, जगामध्ये तोच एक धन्य का आहे? का श्रीमंत धन्य नाही? का सत्ताधारी धन्य नाही? बरं, असा प्रश्न येण्याचं दुसरं एक कारण आहे. माफ करा, तुमची माफी मागून सांगतो की दुसरं एक कारण आहे, हे हरी हरी करणारे हात पसरून तिथं उभं राहतात. हे दृश्य दिसतात आम्हाला. मग ज्याच्या पुढे हात जोडून उभे राहतात तो श्रेष्ठ आहे का हात जोडून उभे राहणारे श्रेष्ठ आहे? कसं काय म्हणतात नाथ महाराज त्यांना धन्य जगी तोच एक. पूर्वीचे संत होते असं म्हणतात. आता आपण काही ते पाहिले नाही, त्यावेळेला राजे लोक त्यांच्याकडे लोटांगण घालून जायचे. साधूकडे ऋषीकडे जायचं तर ते वाहनात बसून सुद्धा जात नव्हते आणि पायात वाहना घालून जात नव्हते. आंदवाने पायाने जावं लागत होतं, तर घाबरत होते. कोण? राजे लोक साधूला घाबरत होते, कारण त्यांच्या ठिकाणी तपश्चर्या कशाच होत्या. भीती होती, जर एखाद्या वेळेस ओळेल ओम शाप दिला तर काय होईल. पण आता ज्या वेळेला परमार्थ करणारेच तीन हात जोडतात आणि पार त्याचे पाय चाटायची वेळ येते त्यांची. कशा घाबरतील? एवढे लायक आहे का ते की साधूचा महिमा कळेल? खरंच मोठ्यांचा महिमा कळण्याकरता स्वतः मोठं व्हावं लागतं. जो मोठा नाही त्याला मोठ्याचा महिमाही कळत नाही. हिमालय किती उंच आहे हे जमिनीवर उभा राहणाऱ्याला नाही कळत, त्याला हिमालय इतकं उंच व्हावं लागतं. समुद्र किती खोल आहे हे त्याला समजू शकतो जो समुद्राच्या तळापर्यंत खोल गेलेला आहे. विंचवाच्या नांगीसारखं एवढं असून त्याच्यातच आईट करणारे काय समजतं यांना साधूचा महिमा. म्हटलं की आमच्या सारख्याकडे ते पाहतात आणि मग त्यांनी कधीच ओळखलेलं असतं आपल्याला ते काय लायकीचे म्हणून. ते म्हणतात ते धन्य का नाही, ते का धन्य? तर या प्रश्नाची आपल्याला त्यांना उत्तर द्यावी लागतील. जर या अभंगाचं चिंतन लोकांच्या मनावर रुजवायचं असेल तर तद्विषयक लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका, त्या शंका दूर कराव्या लागतील. महाराज, तुम्ही तोची एक या दोन शब्दांनी व्यावृत्ती करून ज्याला धन्यता दिलेली आहे, धन्य आहे असं म्हणतात, तो का धन्य आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. कोण धन्य आहे म्हटले तर हरिरंगी नाचे. अभंगातल्या चरणातले हे शब्द आहेत ना, हरिरंगी नाचे. त्याच्यामध्ये नाचे हा एक शब्द आहे. हरिरंगी बाजूला काढला, नाचे तो धन्य असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही रे बावळ्या. त्याच्यामध्ये नाचे हा शब्द महत्वाचा नाहीये, हरिरंगी हा शब्द महत्वाचा आहे. कारण नाचे तो धन्य म्हटल्यानंतर तर मग आता लग्न सराईचे असे किती काही धन्य पुढे येतील आणि त्याला काय नाही, एखादा कप दिला तरी भागत आहे. उन्हात नाचतो नाचे या शब्दाचे दोन अर्थ आहेत. योगिक अर्थ असा आहे, शक्य अर्थ ज्याला म्हणतात,
तर विशिष्ट लयामध्ये, तालामध्ये शरीर वेळ वाकडं करणं, त्याला काय म्हटलं जातं? नाचणं म्हटलं जातं. ते नाचणं तालात असतं, लयामध्ये असतं. नृत्य ज्याला म्हटलं जातं, नृत्य म्हणजे लोकबाह्य हा योगिक अर्थ आहे त्या शब्दाचा, गुणार्थ आहे. आणि लाक्षणिक अर्थ असा आहे की ते करण्यामध्ये स्वतःला वाहून घेत. खेड्यापाड्यात तुम्हाला, तर मी खेड्यापाड्यात एवढ्या करता म्हटलं की खेड्यापाड्यातून मी आलेलो आहे. शहरात काय बोलतात मला माहिती नाही, पण खेड्यापाड्यात कसा बायको पुढं नाचतो. तुमच्या कानावर असल ना हे वाक्य की आई म्हणत असते की बायको पुढं कसा नाचतो. महाराज लोकांना नाही म्हणत मी, त्यांचं सोडून ते नाचतात की ते कसं तेव्हा पुढं नाचणार आहे, ते बायको पुढे काय नाचतात. पण एखादा नाचतो असं असं नाही. काय ती करावी बोलाची माथारे, 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 ताती पुढे ताती पुढे काय ते करावी. 1.5 लाख रुपये पगार घेणारे माकडे, तुकाराम महाराज शब्द मोलाची, मौल्यवान आहे ना. उद्या जर बाजारात उभा केला त्याला म्हणजे लग्नाच्या, आता अलीकडे बरंच वातावरण बदललंय असं म्हणजे काल 2-4 दिवसापासून आता हुंडा देऊन करावी लागते अशी परिस्थिती झाली. आता गेलं ते पहिलं वातावरण, आता फार म्हणजे पोर असणाऱ्याने एवढं खुश व्हायचं काही कारण नाही राहिलं. कारण 1000 800 का 850 मुली, भयान परिस्थिती आहे, विचित्र आहे. आणि हे नैसर्गिक नाही, हे माणसाने मूर्खपणामुळं आपल्याकडून ओढवलेली. पूर्वी मुली जास्त होते तर 1-2 करत होते. आपल्या कृष्णाने काय 16,160 केलं. हसण्याकरता नाही सांगत मला. त्या मला वाटतं जरा सांगायचं नाही, भौमासुराने, त्या भौमासुराने सुंदर युवती मुलगी दिसली का त्याने उचलून न्यायची आणि त्या किल्ल्यामध्ये तिला बंद करून टाकायचं. अशा 16,100 मुली नेऊन ठेवल्या होत्या. पण त्यांच्याबरोबर लग्नही केलं नाही, त्यांना स्वीकारलं नाही, कुणाला दुसऱ्याकडे जाऊ दिलं नाही, नुसतं बंद करून. आता काय लोणचं घालीत होता का काय. आणि मग त्यांनी करून प्रार्थना भगवंताची केली. भगवंतांनी त्याला वध केला आणि त्यांना मुक्त केलं. म्हटले जा आता तुम्ही मोकळे आहात, संधीखान्यातून तुम्ही सुटलेले आहात, मोकळे आहात. मग त्यांनी विचारलं की देवा आता आम्ही कुठे जाणार आहे, कोण आमचा स्वीकार करेल, घरचेही आम्हाला घरात घेणार नाही. तुम्ही आम्हाला जसं या दुःखातून मुक्त केलेलं आहे तसं त्याही दुःखातून मुक्त करा, आमचा तुम्ही स्वीकार करा. म्हणे आता माझं झालेलं आहे, मला तशी आवश्यकता नाही. पण असंच तुमचं म्हणणं तर एकाच मंडपात एवढ्याने आता मुलीच कमी झालेली आहे या रंदीला. सामाजिक अत्यंत भयानक स्थिती आहे आज. समाजाने अजूनही सावध व्हायला पाहिजे. पारमार्थिक नाही उद्देश, सामाजिक अत्यंत महत्वाचे, अत्यंत महत्वाचे. जाहीर चौकामध्ये फसावर द्यायला पाहिजे ते डॉक्टर की जे डॉक्टर गर्भनिर्माण करून ते गर्भ नष्ट करतात.
असं ते कोर्टात जायचं आणि मग वकिला न्यायच नाही मिळत, न्यायाला विलंब होणं हे न्याय न मिळण्यासारखंच आहे. तेव्हा नाचणं या शब्दाचा अर्थ स्वतःला विसरून सगळं त्याचं काम करणं. मोलाची माकडे काय करतात ती संसाराच्या पुढे नाचतात. ती संसाराची कामं करताना माणसं हेही विसरलेले आहेत की आपण या देहाला कशा करतात, काय आहे आपलं कर्तव्य, काय आहे आपलं साध्य, कशा करता भगवंताने हा देह आपल्याला दिलेला आहे. बस संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, इंजिनियर आहेत आणि डॉक्टर आहे, कोणालाच याचं ध्यान नाही म्हणत. पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडून येत. तेव्हा स्वतःला विसरून त्याच्यामध्ये त्याला सर्वस्व वाहणं, त्याच्याकडे सर्व करणं हा नाचणं या शब्दाचा दुसरा अर्थ आहे. नाचे नाही, हरिरंगी नाचे. साधारणतः जगामध्ये दोन प्रकारचे रंग आहेत मुख्य, एक संसाराचा रंग आणि दुसरा परमार्थाचा रंग. हरीचा रंग, हरीचा असा षष्टीचा प्रत्यय लावला तर पुन्हा अर्थ बदलेल, म्हणून हरी रंग. कर्मधारय समास करून हरी स्वरूप रंग. रंगी रंग रे श्रीरंगे श्रीरंगे रंगी रंग रे श्रीरंगे रंगी रंग रे याच्या यावत मानव समाजाला उपदेश करतात की रे मानवा, श्रीरंगी रंगे श्रीरंगी. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगलेली त्याच्या रंगात तू रंग. लक्ष्मीच्या रंगात काय रंगलं, लक्ष्मीच्या रंगात नको रंगू, कारण लक्ष्मीचा रंग हा संसाराच्याच रंगात मोडतोय. प्रतिष्ठेचा रंग सुद्धा परत यशाली भिली अंगावर हे संसाराच्याच रंगात येईल. हा तरी हरिरंग नाही. जगात दोनच रंग आहेत, एक हरिरंग आणि दुसरा संसार रंग. म्हणजे कसं काय ओळखायचा, ज्या रंगाचा नाश होतो तो संसाराचा आणि ज्या रंगाचा नाश होत नाही अविनाशी जो रंग आहे. तुम्ही म्हटले हे रंग आम्ही तुम्ही सांगता दोन, पण हे दोन रंग आम्ही अजून पाहिलेच नाही. नाचत आहे त्याच्यात पाहिजे नाही खरंच महाराज. आम्हाला दिसतो रंग तो एक तर भगवा, सेनेचा नेता येणार असला का तिकडं तिकडं झेंडेला नाही तर मग हिरवा जास्त रंग प्रकर्षाने निळा. हे रंग दिसतात हे हरी रंग आणि संसाराचा रंग हे काही दिसत नाही. बरोबर आहे, नसेल कदाचित दिसत, कारण हे डोळ्याने नाही दिसत, यांना बुद्धीने पाहावं लागतं आणि बुद्धीला पाहण्याकरता बुद्धी लागत.
काय करता आम्हाला का बुद्धी नाही का काय नाही आहे बुद्धी पण दुसरीकडे खराब केली बुद्धी असतेच ना सगळ्यात पण नको तिथं घालवली कारण बुद्धीचं वैभव खरं जर कोणतं असेल तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराज बुद्धीचा उपयोग देवाला जाणण्याकरता करा तेव्हा हरी रंग शब्दाचा अर्थ आहे आनंद कारण आता आपल्याला पुन्हा कीर्तन नाही आणि कीर्तन 11 वाजेपर्यंत पुढे जाणार नाही अर्धा तास केलं तर जाईल रंग म्हणजे आनंद आनंदाकरता रंग शब्द आपण संसारात एरवी सुद्धा वापरतो काय रंग आला कीर्तनात कुणकुडून आला कोणता आला तर रंग आला म्हणजे आनंद आला भजनात रंग आला खेळण्यात रंग आला बहुतेक लोकांना गप्पात रंग विसरून जातात असं ऐसा कोठे काही माणसं बरं भजनात उशीर व्हायला लागला तर ओ काय तुम्हाला काही समजलं का बघा ना किती वाजले आटपून घ्या उत्तरा काय उत्तर आपण मला उत्तरा उत्तर दक्षिण नेमकं मला म्हणजे आपला सरपंच अभंग आणि पुन्हा भजन संपल्यावर जर बसले आणि मग एक महाराज त्यांनी महाराष्ट्रातला घेतला पुढं भजनी लोक दुसऱ्याचे कशाला तिथंच खातील तिथंच टंगली लोकांचा काकडा सुरू होत होता याला म्हणतात रंगणं उगे 1-2 वाक्य बोलले रंगणं नाही हे डवच न झालं रंगणं खरं हे आहे की त्याच्यात स्वतःला तो काय झाला पाहिजे विसरून तल्लीन झाला पाहिजे रंग म्हणजे आनंद आणि त्या आनंदात तल्लीन होणं म्हणजे रंगणं मग ते रंग 2 आहेत एक संसाराचा रंग आहे दुसरा परमार्थ स्वरूप हरी स्वरूप रंग आहे विषय रंग आणि हरी रंग त्यामध्ये विषयाचा रंग आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे आता आपण तोच सगळा सेवन करतो त्याच्यात काही प्रश्न नाहीये पण ज्ञानोबारायासारखे जे तत्वज्ञ मंडळी आहेत देखणी माणसं आहेत जे ह्या रंगात रंगलेले आहेत ते म्हणतात की संसाराचा रंग म्हणजे संसारातलं सुख विषयाचं सुख हे बोलणं व्याघातात्मक आहे कारण विषयात सुख नाही आणि सुख असेल तर तो विषय जड असतात विषय परिच्छिन्न असतात विषय विनाशी असतात आणि जी वस्तू जड आहे परिच्छिन्न आहे विनाशी आहे त्याच्यात सुख नाही ते सुख नाही आणि त्याच्यात सुख नाही नाल्पे सुखम असते वेदाचं वाक्य आहे यो भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती जी वस्तू अल्प आहे कालानी अल्प आहे देशानी अल्प आहे वस्तूनी अल्प आहे अशा प्रकारची वस्तू सुख स्वरूप नाही आता सुखच नाही म्हणजे रंगच नाही ते रंगणार कसे पण रंगतात का सुखाभास आहे सुखातच रंगतात असं नाही एक मला परवा भेटला होता म्हणजे महाराज तुम्हाला काय हातफीत कळतो का लोकांना या आपल्या अवतारावरून त्याला वाटतं काही कळत असेल हे कळणारे आहेत माणसं आपल्या असं होतं मला हात नाही कळत डोकं कळत काय झालं बाबा 30 वर्ष झाले नोकरी करून पदार्थ खातोय नोकरी करतो म्हणजे विना आनंदाने आणि त्याच्यात 30 वर्षापासून हे नोकरी करते घरचं खाते बापाने कमवले आपण मग तू 30 वर्षापासून इतकं दिवस कसं काय तसं राहिला पण मग आज ना उद्या काय होईल अनुदान मंजूर होईल आणि अनुदान जर सुरू झालं तर पहिल्यापासून सगळा एकदम हिशोब दररोज करतात किती महिने झाले
आता 7वा आयोग सुरू झाल्यानंतर महिन्याचा पगार किती होईल, मग इतक्या महिन्याचा किती पगार होईल, मग त्याचं काय करायचं, ते इकडंच प्लॉट खरेदी करते. हे त्याचं मी उदाहरण दिलं. संसाराच्या रंगात असलेले ए टू झेड हे सगळे असेच आहे. तुकोबारायांनी म्हटलेले सर्व सुखाची सुखात नाही, सुखाच्या आशेमध्ये सुखी होत नाही, दुःख नष्ट होत नाही. संसाराच्या रंगात रंगणारे, संसाराच्या रंगात नाचणारे फक्त सुखाच्या आशेत नाचत असतात, सुखात नाही. अर्थात संसाराच्या रंगात रंगणाऱ्याला सुखही मिळत नाही आणि संसाराच्या रंगात रंगलेल्यांचं दुःख नष्टही होत नाही. बरेच आजोबा आहेत नातू मेला म्हणून रडणारे, म्हणजे आजा मेला म्हणून रडत असेल नातू, त्याच्यात काही विशेष नाही, तर नैसर्गिकच आहे. आजा मेल्यावर बहुतेक नातू रडत बी नाही. पण नातू मेला, पोरगा मेला, माणसाला शोक होतो, अनावर शोक होतो, दुःख अशा प्रकारचं होतं. आणि हे दुःख त्याचं 70 वर्ष जगलेलं आहे, संसाराच्या रंगात रंगलेलं आहे, अजून दूर झालं नाही. जीवनातलं दुःख नष्ट व्हावं असं वाटत असेल, जीवनात वास्तव न संपणारा आनंद मिळावा असं वाटत असेल तर रंगी रंगे रे श्रीरंगी. आणि म्हणून जे त्या रंगात रंगलेले आहे म्हणजे त्यांच्या जीवनातल्या दुःखाचा कारणासह नाश झालेला आहे आणि नित्य परमानंद रूपी सागराचे जे लाट बनलेले आहेत म्हणून धन्य. का धन्य? अंधार का धन्य नाही? हे नाही झालेलं म्हणून धन्य नाही. श्रीमंत का धन्य नाही? दुःखाचा नाश झालेला आहे म्हणून धन्य नाही. कलाकार, विद्वान, कीर्तनकार का धन्य नाही? तर त्याच्या जीवनातलं दुःख नष्ट झालेलं नाही. मी नाही मानणार की कीर्तनकार सगळे संत आहेत आणि हरीच्या रंगात रंगलेले, नाही मानणार, कारण मला माझा अनुभव आहे, तुमचा नाही आहे. पण ठीक आहे, तशा प्रकारचं आपण रंगावं अशी अपेक्षा ठेवणार आहे, एवढ्यापर्यंत मान्य. तेव्हा हरीच्या रंगात रंगलेला का धन्य, जो हरीच्या रंगात रंगला. हरीच्या रंगात रंगला म्हणजे हरिस्वरूप झाला, कारण हरी हा रंग स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि त्या आनंद स्वरूपात जो विलीन झाला, तल्लीन झाला, एक रूप झाला, म्हणजे थोडक्यात हरी झाला. कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग, असं होत असेल तर आपण कीर्तन केलेली आहे. नाहीतर काय केलं तुम्ही, स्वतःला काय नाव द्यायचं ते द्या, मी कशाला तमाशा म्हणून. पण कीर्तनाचं हे फल आहे की कीर्तनाची साधना करणारा हा हरिस्वरूप होतो, देव होतो, ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त होते. ईशान ब्राह्मी स्थितीत नैनाम प्राप्य विमोहती स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छती, असं त्याला फळ मिळत असल्यामुळे धन्य देवतोची आहे का. आणि रंगीनाचे आणखीन कोण धन्य, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, सुखदुःख समान सगळं जीवाचा कृपाळ विडोबार खुमारी. मला थोडस खेद वाटतंय सांगण्याकरता, पण सांगवर दे म्हणावं असं म्हणावं लागलं हे कीर्तनकाराचं दुर्दैव आहे, पाप आहे. ज्या आळंदीतून निघून सगळ्या जगाला भक्तीचा वसा देणारी ही आळंदी, आळंदीतही तुम्हाला कुंडलिक वरती म्हणावं लागतं. तुम्ही कसं काय म्हणता, आम्ही म्हणलो, मला कसं काय ऐकू आलं नाही. आता तुम्ही बहिरे असाल, मग तुम्ही टाळत बाबा बंद, फक्त यांनाच म्हणू द्या.
ऐकू आलं नसतं. त्या अर्थी आता ऐकू आले, त्या अर्थी पहिल्यांदा तुम्ही म्हणलेच नव्हते. धन्य जगी तोचे एक हरिरंगीनाचे, हरीच्या रंगात नाचणार. हरीच्या रंगात नाचण्याकरता, ही अवस्था प्राप्त होण्याकरता साधना रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाची. रंगात रंगल्यानंतरची फल सुख दुःख समान, सकळ जीवाचा प्रकाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. प्रारब्धाने येणारे सुख दुःखाचे प्रसंग ज्याला सारखे वाटतात, सगळ्या जीवावर निरपेक्ष प्रेम करतो. सुख दुःख समान, सकळ जीवाचा प्रकाळ, स्वस्वरूपाचं ज्ञान, त्या ज्ञानाचा अंतःकरणामध्ये निसंदेह दौरे झालेला आहे. मी वासुदेव तत्वता ज्ञानाचा उद्भव. आणि असं असूनही भक्ती प्रेमाचा कल्लोळ. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तयाते मी माता. ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. विषयी विरक्त, संसारात राहतो, लोकात राहतो, विषयात राहतो, पण विषयी विरक्त अशा प्रकारची बुद्धी असते. विषयी विरक्त दोनच, अनुरक्त आणि विरक्त. विषयाशी अनुरक्त काही असतात आणि विरक्त, हे विषयाशी विरक्त. विषयी विरक्त, जया अपपर, ज्याला कोणी जवळचा नाही, कोणी या सगळे आमचेच आहे. कोणत्या जिल्ह्यातला असो, कोणत्या जातीचा असो, कुणीही असो. म्हणजे मला वाटतं गुरुजी पण मुलगा आला तर त्याचं फक्त आम्ही नावच विचारतो, त्याची जात विचार. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था असो, म्हणजे जन्मवेदी संस्था असो, विद्या संस्था, कोणत्या जातीचा विद्यार्थी कधीच विचारलं जात नाही. ते शिकून गेल्यावर तिकडे काही काही आगाऊपणा करतात. परत मला आठवतंय, संस्थेमध्ये आम्ही 4 वर्षे जवळजवळ वळकटी होती, पण त्यांनाही माहिती नाही मी कोणत्या जातीचा आहे, मलाही नाही माहिती ते कोणत्या जातीचे. कधी तो प्रश्न कामच नाही, कारण भक्तीमध्ये त्याचा संबंधच नाही. गीतेच्या या श्लोकाचा अर्थ काय आहे हे विचारलं गेलं असेल, अभंग असा काय हे विचारलं, काय संबंध नाही त्याचा. अपपर नाही, अपपर. विषयी विरक्त दया नाही, अपपर. संतुष्ट सर्वदा असे सगळ्यात महत्वाचं साधूचं लक्षण आहे. सर्वदा संतुष्ट, संतुष्ट सततम, आत्मलाभाने सुखी व्हावं. विषयाचा लाभ, विषयावर ज्याचं सुख, परिस्थितीवर ज्याचं सुख अवलंबून आहे, तो कधीच सतत संतुष्ट राहू शकत नाही, कधीच नाही राहू शकत. संतुष्ट सर्वदा, स्वयंव्यापक. आणि आपलं स्वरूप परमात्मा रूप आहे, परमात्मा व्यापक आहे. म्हणजे मी काय व्यापक आहे, हे विश्वाची माझे घर श्रीमती जयाची स्थिर. मौनाच्या राजर आपण झाला संतुष्ट सर्वदा स्वयंव्यापक घर. जाणीव, शाणीव, ओझ. जाणीव म्हणजे परमार्थातलं ज्ञान, आणि शाणीव म्हणजे व्यवहारातलं ज्ञान. हे ओझ समजून ज्याने बाहेर बाजूला फेकून दिलेलं आहे, महाराज फार मोठं ओझ आहे. बहुभार पडिला मी हे माझे मजवर. या वैष्णवांचं भाग्य असणाराचं, धन्य असणाराचं हे वैभव आहे. त्यांनी संसार नाही सोडलेला, संसारिकाने नाही सोडलेलं, पण हे ओझ टाकून दिलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात सगळे जाणीव शहाणी ओझे सांडोनिया दुरी. आपण वस्ती कर लांबून जर सामान्य रूपाने पाहिलं तर सर्वसामान्य संसारिक अशा प्रकारचा वाटतं. आपण वस्ती करत संसारी. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, सतत हरीचं कीर्तन, आणि आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. गणेश्वर झालेली सेवा मौलींच्या चरणी समर्पण करून गुरुजींचं
त्यांचं अभिष्ट चिंतन आपण काय करणार आहे, पण त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आपण त्यांच्याकडे मागणी करायला काय हरकत आहे. तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा. बोला. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, 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 एका जनार्दनी एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथे, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथे, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा
कमाल